नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 15 ऑगस्ट 2024। तर आपला पुढील हवामान अंदाज 24 ऑगस्ट पर्यंत। तर आपण मागच्या अंदाजामध्ये आपण सांगितलं होतं की महाराष्ट्र म्हणजे मराठवाड्यामध्ये आपण मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप राहणार आहे, त्यामध्ये थोडाफार खंड राहणार, म्हणजे त्यामध्ये खंडामध्ये सुद्धा पाऊस आपण सांगितलेला होता। आणि पाऊस हा 19 तारखेपर्यंत तुरळक ठिकाणी पडणार आहे मराठवाड्यामध्ये। त्यामध्ये जास्त पाऊस हा हिंगोलीमध्ये पडणार, तुरळकच पडणार, सर्वत्र हिंगोली जिल्ह्यामध्ये पडणार नाही 19 तारखेपर्यंत। पण बऱ्याच भागामध्ये एक दोन दिवसाच्या ह्यानी पाऊस पडणार। हा लो प्रेशर निर्माण झाल्यामुळे काय होत झालेलं आहे की गरमीची लेवल वाढल्यामुळे आणि हवेचा दाब कमी झाल्यामुळे ही आपल्या मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्र या भागामध्ये पावसाचे प्रमाण वाढलेले आहे। तर नाशिक विभागामध्ये मात्र 21 पासून पुढेच पावसाची शक्यता आहे। आणि नाशिक विभागामध्ये मात्र पाऊसमान तिथं मात्र सूर्यप्रकाशित वातावरण, कडक ऊन राहणार। आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा 19 तारखेपर्यंत कडक ऊन आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा ऊन आणि पाऊस 15-20 मिनिटाचा किंवा अर्धा तासाचा पाऊस, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। त्यामध्ये हिंगोली जिल्हा, बीड जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा, परभणी जिल्हा, तसेच जालना जिल्हा आणि लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये मात्र 7 तारखेपासून म्हणजे 7 ऑगस्ट पासूनच उघडीप आहे तिथे मात्र अत्यंत पावसाची आवश्यकता होती, कारण तिथे पाऊस म्हणजे 7-8 दिवसापासून पाऊस नाही शेतकरी मित्रांनो। तिथे आता तिथे मात्र पाऊस सुरू झालेला आहे। त्यामध्ये लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये मात्र मराठवाड्याच्या म्हणजे जे उत्तरेकडचे जिल्हे आहेत त्याच्या तुलनेमध्ये मात्र लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामध्ये लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर अहमदपूर, उदगीर, शिरूर, देवणी, निलंगा या तालुक्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे। 19 तारखेपर्यंत मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा। नांदेड आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा, पण सर्वत्र पाऊस नाही हा शेतकरी बंधूंनो 19 तारखेपर्यंत। आणि 19 तारखेपर्यंत सर्वत्र नाही। आणि 21 तारखेला मात्र 21 ते 24 तारखेदरम्यान मात्र मराठवाड्याच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसामध्ये वाढ होईल। त्यामध्ये नगर, नाशिक जिल्ह्यामध्ये आणि तसेच जर आपण पाहिलं तर अहमदनगर, पुणे विभागामध्ये मात्र आपण पाऊस सांगितलेला होता जास्त। पुणे विभागामध्ये पाऊस पडणार आपण असं मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होते। तर त्यामध्ये पुण्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे पुणे जिल्ह्याच्या, तिथे मात्र पाऊस कमी राहणार। दक्षिणेचा भाग आहे त्याच्यामध्ये पाऊस जास्त राहील। सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये मात्र खंड पडणार नाही आपण असं सांगितले। तर त्या प्रकारे तिथे सुद्धा पावसाचा खंड नाही शेतकरी मित्रांनो, म्हणजे तिथं पुणे विभागामध्ये सुद्धा पाऊस सुरूच राहील। 19 तारखेपर्यंत हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे। त्यामध्ये लातूर जिल्हा मराठवाड्याचा भाग इथे सुद्धा 19 आणि 21 ते 24 दरम्यान मात्र मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ आणि नाशिक विभागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आणि सर्व दूर म्हणजे जवळपास 60% भूभागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर हा झाला आपला 24 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज। माऊली चिकणे हवामान अंदाज या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।